अखेर आज न्यायालयाने वाल्मिक कराड व त्यांच्या गँगच्या विरुद्ध आज आरोप निश्चित केलेले आहेत। दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांचा कट करून संगनमताने आरोपींनी केला आणि त्याचप्रमाणे यातील काही पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। याला कारण म्हणजे वाल्मिक कराड याला जी खंडणी जो मागत होता ती खंडणी अबाडा कंपनीकडनं मिळण्यास अडथळा संतोष देशमुख यांनी केला, याकरिता त्यांचा खून करण्यात आला अशा रीतीचा सरकारतर्फे आम्ही आरोप प्रस्तावित केला। न्यायालयाने आरोप त्याप्रमाणे आज निश्चित केले। एकूण सगळ्या आरोपींच्या विरुद्ध आज निश्चित करून त्याची पुढील तारीख आता 8 जानेवारी ही तारीख ठेवलेली आहे। आजही आरोपींतर्फे पुन्हा हे आरोपी निश्चितची सुनावणी लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न झाला। आरोपींनी या खटल्यामध्ये आतापर्यंत जे D2 ऑपरेशन केलं, ज्याप्रमाणे पाकिस्तानतर्फे K2 ऑपरेशन, K फॉर काश्मीर आणि K फॉर खलिस्तान असं केलं जात होतं, त्याचप्रमाणे आरोपींनी देखील या खटल्यात वेळोवेळी वेगवेगळे हातखंडे वापरून D2 ऑपरेशन, D फॉर डिले आणि डिरेल, उशीर करणं आणि खटला उलथून टाकण्याचे प्रयत्न होते। त्याला आज आरोप निश्चित झाल्यामुळे या प्रयत्नांना चाप बसलेला आहे आणि यापुढचं सुनावणी, यापुढे जी 9 तारखेला सुनावणी आहे त्यामध्ये सरकारतर्फे कागदपत्र ज्यांच्यावरती प्रॉसिक्युशन भिस्त ठेवत आहे ती कागदपत्र आरोपीला मान्य आहेत किंवा अमान्य आहे याच्याकरता विचारलं जाईल। त्याच्यानंतर साक्षीदारांची यादी दिली जाईल आणि प्रत्यक्ष पुराव्याचं काम लवकरच सुरू होईल। आता आपण बघितलं असेल की आज आरोप निश्चित करण्याकरता किती महिने वेळ लागला। न्यायालयाला वेळ द्यावा लागतो कारण वेगवेगळ्या कायदेशीर बाबी हरकती घेऊन हा खटल्याबद्दल आरोपी लांबवण्याचा प्रयत्न करतात हे स्पष्ट होत होतं, परंतु कायद्यामुळे त्यांना संधी द्यावी लागते आणि म्हणून फास्ट ट्रॅक कोर्ट असो का स्लो ट्रॅक कोर्ट असो, परंतु खटला लवकरात लवकर चालवण्याचा प्रयत्न सरकारतर्फे होईल। कोर्टाने नाराजी व्यक्त केली, काय नेमकं? त्यालाच आम्ही आज आक्षेप घेतला की आरोपींतर्फे जे वेळोवेळी वकील बदलण्याचा त्यांना अधिकार आहे, नाही असं नाही आहे, परंतु वेगवेगळ्या 30 कारणं ही पुन्हा पुन्हा न्यायालयापुढे मांडण्यात येत होती। म्हणून आम्ही न्यायालयाला विनंती केली की न्यायालयाने यापूर्वी देखील त्यांच्या म्हणण्यावरती आपलं म्हणणं आहे, त्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे, त्यामुळे न्यायालयाने यावरती निश्चित प्रकारचा आदेश द्यावा। त्याप्रमाणे निश्चितपणे आज न्यायालयाने प्रत्येक आरोपीला विचारलं, तुमच्या विरुद्ध हे आरोप ठेवण्यात आलेले आहेत, सगळे आरोप तुरुंगातच होते, आरोपींनी आरोप मान्य नाही असं सांगितलंय आणि न्यायालयाने त्याकरता ते रेकॉर्ड जेलमध्ये पाठवण्यात येईल आणि जेलमधून त्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर पुन्हा खटल्याच्या कामाकरता सुरुवात होईल। ते मिळण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करत होते। उच्च न्यायालयाने, माझ्या माहितीनुसार उच्च न्यायालयाने आरोपी निश्चितीसाठी कुठेही स्थगिती दिलेली नाही। त्यांनी काल तसा प्रयत्न उच्च न्यायालयात केला, उच्च न्यायालयाने त्यांना तोंडी नकार दिला होता। त्यांची प्रॅक्टिस होती, त्या संदर्भात काय? आमच्या सगळ्याच्या हिशोबानं तेच होतं, आजचं उद्या ढकलण्यात येत होतं, परंतु ह्याच्यातून एक गोष्ट जे आपलं महाराष्ट्राचं सरकार आहे, मुख्यमंत्री साहेब आहेत, ह्या सगळ्या प्रकरणावरून त्यांना एक गोष्ट जाणवली असेल की हे न्यायालयाला एवढं चॅलेंज करतात, तर जे इथलं प्रशासन आहे, मग ते पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल किंवा विविध हे जे प्रशासन आहेत, ते हे प्रशासन हे सगळे खंडणीखोर लोक कशा पद्धतीनं म्हणजे इथं त्यांची वागणूक किंवा जी ट्रीट करत होते सगळ्या गोष्टी त्या कशा प्रकारे असतील याची त्यांना मुख्यमंत्री साहेबांना कल्पना आलेली असेल। मात्र कुठेतरी आता न्याय झाला का आणि दिलासा मिळतो? नाही, लवकरच न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि मुख्यमंत्री साहेब असतील, सगळी सिस्टीम असेल, देशमुख कुटुंबियाला शब्द आहे आणि सगळे एव्हिडन्स आहेत, ते वेळोवेळी जे काही वकील आहेत, सरकारी वकील आहेत, निकम साहेब आहेत, कोले साहेब आहेत आणि सगळी टीम आहे आयोची, त्यामुळं आम्हाला तीच अपेक्षा आहे, आम्हाला न्याय मिळावा लवकरात लवकर, त्याची म्हणजे लवकरात लवकर ही सगळी गोष्ट होऊन आम्हाला न्याय मिळावा। वाचून दाखवण्यात आला, त्यावेळेस आरोपींनी डिनाय केलेला आहे आणि आरोपींची जी भाषा होती ती देखील तुम्ही सर्वांनी ऐकली। त्याबद्दल मी आत्तापर्यंत बोललो नाही, मला तसं बोलता येत नाही जे काही कोर्टात होतंय ते, कारण ते मेरिटचे विषय आहेत
ते सगळे वकील साहेब बोलतात, परंतु ह्याच्यातून एक सगळ्यांना जे काही स्पष्टीकरण भेटलेलं आहे, पत्रकार बंधू सगळे तुम्ही मध्ये असतात, जे माझ्या भावाला संपवलं ह्या आसुरी वृत्तीनं, त्या आसुरी वृत्तीचा कुठंही त्याची बाजू मांडणारे आणि आरोपी ह्याच्यामध्ये कुठलाच फरक नाही. त्या आसुरी आनंद घेण्यासाठी वारंवार वकील बदलून जे काय पेनड्राईव्ह मागणी करतात त्यांचे ते राईट आहेत, मागू द्या. परंतु तो जरी विचार केला निसता, ज्याच्या मनामध्ये हृदय आहे माणसाच्या, त्या माणसाला त्याचा विचार जरी केला तरी ते असं थक्क होतं जे मन. त्या मनाला प्रत्येक वेळेस आमच्या एवढ्या वेदना झाल्या, कारण का प्रत्येक वेळेस नवीन वकील, नवीन पेनड्राईव्ह ते त्यांचे राईट आहे, त्याबद्दल मला बोलण्याचा अधिकार नाही. परंतु ज्या आसुरी वृत्तीनं माझ्या भावाला संपवलं तेच रिपीट बघण्याचं जे यांचा अट्टास होता, त्याहून ही गोष्ट समजते की आरोपी आणि समर्थन त्यांचं करणारे ह्यांच्यामध्ये कुठलाही फरक नाही. सहभागी आहेत असं त्या जॉबमध्ये करण्यात आलं, तर मास्टरमाइंड या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत कोण मला नाही, मुख्य आरोपी आणि जे मास्टर माइंड आहे ते सगळं पुराव्यानिशी सिद्ध झालेलं आहे, सिद्ध केलेलं आहे, तपासातून ते पुढं आलेलं आहे. कारण तपास नेमणं आणि तपास पूर्ण होणं ह्याच्यामध्ये फरक असतो. ज्यावेळेस तपासी अधिकारी येतात त्यावेळेस माहीत नसतं झालेलं प्रकरण काय आहे, परंतु ज्यावेळेस चार्जशीट दाखल केलं त्याच वेळेस मुख्य आरोपी कोण आहे, 2 नंबरचा आरोपी कोण आहे, 1 ते 7 आरोपी कोण आहेत, हे जी टीम होती CID SITची त्यांनी सगळं चार्जशीट हे न्यायालयात दिलेलं आहे आणि त्याप्रमाणेच ही सगळी कार्यवाही चालू आहे. गुन्हेगारीचा जो प्रमुख आहे तो सुदर्शन घोले आहे असं मान्य कोर्टाचं म्हणणं. आता त्या सगळ्या गोष्टी खरंच मला म्हणजे मी बोलणं अपेक्षित नाही मला स्वतःकडून. हे न्यायालयाचे विषय आहेत सगळे, परंतु त्या टोळीचा प्रमुख कोण आणि त्या टोळीचा मालक कोण आणि टोळी चालवत होता कोण, हे सगळं आयोगनी सगळं पुढं सिद्ध केलेलं आहे. तेच खरं आहे, त्याचे सगळे पुरावे आहेत आणि ते वेळोवेळी न्यायालयाला ते सादर करतील. बोली होती, भाषा होती, ती कशा पद्धतीची होती आणि त्यावरती काय नाही, त्याचे म्हणजे पश्चाताप झालेल्या गोष्टीचा, हे बिलकुल आत्ता पण मागं पण सांगितलं तुम्हाला की झालेल्या गोष्टीवर पश्चाताप किंवा माणसाच्या आयुष्यामध्ये ज्या काही चुका होतात त्या चुका जर असल्या तर ते मान्य करून माणूस पुढे चालला तर त्या माणसाला कुठंतरी स्वीकारलं जातं. परंतु ह्याच्यामध्ये आरोपी आणि आरोपीची बाजू मांडणारे या लोकांना कुठंही या गोष्टीचा पश्चाताप नाही, कुठंही या गोष्टीला हे इतके अमानवीय आहेत की ह्यांच्या शरीरामध्ये हृदय नावाचा विषय, मला आज तरी वाटतंय सगळी परिस्थिती बघून की नाही, यांना फक्त आता काही गोष्टी बोलता येत नाहीत, त्या गोष्टी झाल्या की बाकीचं लोकांच्या जीवाचं, निष्पाप लोकांचं कुठलंही देणं घेणं नव्हतं, हे परत एकदा सिद्ध झालं. चार्ज फ्रेम आज झाला आहे, तर माझी प्रतिक्रिया अशी आहे पहिली की आता आरोप निश्चिती झालेली आहे, तर लवकरच आरोपींची शिक्षा झाली पाहिजे आणि देशमुख कुटुंबियाला आणि या लढाईत सगळे जे पीडित कुटुंब होतं आमचं देशमुख कुटुंब, सगळं गाव, आणि ज्या पद्धतीने या सगळ्या लोकांनी या न्यायाच्या बाजूनं उभा राहिले त्या सगळ्या लोकांना न्याय पाहिजे आणि तेवढीच आमची सुरुवातीपासून मागणी. आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आत्तापर्यंत आहोत. लवकरात लवकर आज चार्ज फ्रेम झाला आहे, आरोप निश्चिती झाली आहे, तर लवकरात लवकर आरोपींना, ही माझी प्रतिक्रिया आहे.